नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. अरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट धुळे व महावीर जैन महिला सामाजिक व शैक्षणिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे आज कमलाबाई हायस्कूलच्या प्रांगणात इलेक्ट्रिक रिक्षाचे लोकार्पण, पोळ्या बनवणाऱ्या मशीनचे उद्घाटन तसेच पीठ मिक्सिंग मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळेस धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अजित सुराणा, सुभाषचंद्रजी रुणवाल, सोहनजी भंडारी, सतीश कुमार लोंढा यांच्यासह समाज व समाजातील प्रतिष्ठित बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वो शैक्षणिक प्रतिष्ठान की ओर से यहाँ जो एक रोटी है गाय के लिए, तो मेरे को लगता है कि पूरा ही राजस्थानी समाज अपने घर पे जब रोटी बनाता है तो पहली रोटी गाय की ही निकालता है। तो काफ़ी अच्छा उपक्रम ये आज अरिहंत चैरिटेबल ट्रस्ट की ओर से शुरू हुआ है और इस कार्यक्रम के हेतु व्यासपीठ पर उपस्थित सभी कि आज अरिहंत चैरिटेबल ट्रस्ट की ओर से इतना अच्छा उपक्रम चालू किया है और 2 की जगह इनको 4 रिक्शा करनी है। एक रिक्शा मेरी आमदार निधि में से मैं जल्दी एक रिक्शा का, और इसमें डॉक्टर महोदय ने कहा कि पेड़ लगाओ और पानी का प्रॉब्लम, तो ये बात सही है कि पानी का काफ़ी प्रॉब्लम है और पेड़ अगर लगे तो पानी भी काफ़ी आएगा। तो दोनों चीज़ों में ध्यान देना है। आज मुझे ज़्यादा बोलना नहीं है, इसलिए मैं सबका शुक्रगुजार हूँ और सभी से विनती करता हूँ कि मुझे जाने की इजाज़त भी दे, मुझे घर जाना है। श्री अरिहंत चॅरिटेबल ट्रस्ट आणि श्री महावीर महिला सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान या 2 संस्थांतर्फे विविध सामाजिक उपक्रम धुळे शहरात राबवले जातात। त्या अंतर्गत महावीर की रोटी आणि पहिली रोटी गाय की असे 2 उपक्रमसुद्धा राबवले जातात। गरिबांना जेवण, भरपेट जेवण आणि गायींसाठी पण पोळी चपाती असे 2 गतिविधी म्हणजे 2 प्रोजेक्ट चालतात या दोन्ही संस्थांच्या अंतर्गत। तर महावीर ची रोटी आणि पहिली रोटी गाय की गायच्या रोटीच्या संकलनासाठी आम्हाला घरोघर जे वेगवेगळे धुळे शहरातले परिसर आहेत त्या परिसरामध्ये इलेक्ट्रॉनिक रिक्षा फिरवून प्रत्येक घराघरातून गायीसाठी रोटीचं कलेक्शन संकलन करणं या संकल्पनेतून आमच्या संस्थाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नंदलालजी रुपाल आणि त्यांची पूर्ण टीम यांच्यातर्फे या 2 उपक्रमांच्या अंतर्गत जे दानदाता आहेत त्यांनी इलेक्ट्रॉनिक रिक्षाचं लोकार्पण केलेलं आहे। इलेक्ट्रॉनिक रिक्षा श्री किशोरजी बाफना, सौ नीनाजी बाफना या परिवाराकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे। तसंच शकुंतला शांतीलालजी सांड या परिवाराकडून आम्हाला रोटी मेकिंग मशीन मिळालं आहे आणि नागद निवासी श्री संदीपजी बेनमुथा परिवार यांच्याकडून आम्हाला आटा मेकिंग मशीन या 3 गोष्टींचं दान मिळालं आहे। या तिन्ही परिवारांचं संस्थेतर्फे आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि दानदात्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि लोकार्पण शहराचे लोकप्रिय आमदार श्री अनुपजी अग्रवाल आणि जिल्हाधिकारी आदरणीय जितेंद्रजी पापळकर यांच्या हस्ते, तसंच श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम चांदवड या संस्थेचे श्री अजितजी सुराणा, तसंच आनंद ऋषीजी हॉस्पिटल जे अहिल्यानगरमधील सर्व लोकांना कमीत कमी दरामध्ये मेडिकल सर्व्हिसेस देतात असं आनंद ऋषी हॉस्पिटलचे आदरणीय श्री संतोषजी बोत्रा आणि श्री सतीशजी लोढा आमच्यासोबत आज उपलब्ध झालेले आहेत अतिथी म्हणून, आणि श्री निखिलेंद्रजी। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.